नमस्कार, गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी मी इथं आल्याचं पाणी घेतलं, गरम पाणी. नंतर मग मुलांसाठी आलू पराठे केले होते दोघांसाठी. मिस्टरांचा टिफिन वगैरे करून दिला होता, मात्र मुलांना सकाळी सकाळी चपाती नाही खावं वाटत म्हणून त्यांच्यासाठी आलू पराठे केले. नंतर मग मी थोडीशी खजूर खाल्ली. आज उपवास होता माझा. सकाळी सकाळी छान अशी देवपूजा वगैरे आवरली. नंतर मग इथं मी आप्पे पात्रामध्ये साबुदाणाचे वडे बनवले होते. शौर्यच्या स्कूलमध्ये कार्यक्रम पण होता गुरुपौर्णिमेनिमित्त, पण मी गेली नाही. मला थोडंसं बरं वाटत नव्हतं त्यापेक्षा जास्त, तर मला आवरायचाच कंटाळा येतो म्हणून. नंतर संध्याकाळी केंद्रात निघालो. त्याच्यासाठी मुलांना मग थोडंसं खायला दिलं. शेवयाचा उपमा करून दिला. मला गुळाचा चहा करायचा होता, पण त्या अगोदर थोडीशी भांडी होती ती धुवून घेतली. नंतर मग चहा घेतला मस्त. असं सगळी कामं झाली की चहा प्यायला खूप छान वाटतं. कामं ठेवून मला चहा नाही पिऊ वाटत म्हणून छान असा चहा केला गुळाचा. आधी गुळ किसून टाकला कपामध्ये, चहा पावडर आणि दूध छान असं उकळून घेतलं, वरून गाळून घेतलं. छान असा गुळाचा चहा करून पिले. मुलांनी काही उपमा जास्त खाल्ला नव्हता. त्यांना एक एक केळ दिलं खायला, कारण यायला 7 वाजतात. 6 ते 6:30 वाजता केंद्रामध्ये आरती असते, पण आम्ही 5:30 वाजताच निघतो आणि यायला 7 वाजतात. तर एक माझी मैत्रीण येत होती, तोपर्यंत मग खाली दत्त महाराजांचं मंदिर आहे आमच्याच बिल्डिंगच्या खाली, तर तिथं पाया पडलं आणि नंतर मग गेलो केंद्रामध्ये. केंद्रामध्ये आरती वगैरे झाली. येताना मी ही मूर्ती घेतली स्वामींची, तिथून निघालो. येताना एक गणपतीचं मंदिर आहे, तर मुलांना तिथं जायचं होतं. तिथं गेलो. येता येता मंदिर उघडं दिसलं म्हणून तिथं पाया वगैरे पडलो आणि नंतर मग तिथून निघालो, घरी आलो. येताना हे कंदी पेढे आणले होते. कंदी पेढे तर नावाला कंदी पेढे असतात फक्त, टेस्ट तर तशी कंदी पेढ्याची नसते, फक्त दिसायला ब्राऊन म्हणून. कंदी पेढा खावा तर आपल्या साताऱ्याचा किंवा गोंदावल्याचाच मग. आणि नंतर मग जाताना भात भाजी वगैरे करून गेली होती. पीठ पण मळून ठेवून गेली होती मी. आणि मग घरी आले, थोडेसे शेवया भाजल्या आणि ड्रायफ्रूट वगैरे कट करून इथं मी थोडीशी शेवयाची खीर केली, कारण मी आणि स्वराज दोघेच खातो. शौर्य आणि त्याच्या पप्पाला गोड जास्त आवडत नाही. नंतर चपाती वगैरे करायला घेतली. माझ्या लक्षात आलं की आपल्याकडे केशर आहे, तर मी केशर कधी वापरतच नाही आहे, पण नंतर माझा पिठाचा हात होता, मी चपाती करत होती, तर म्हटलं मग आता दुधात मिक्स करून पिठाच्या हातानं दूध वगैरे फ्रीजमधलं नको घ्यायला म्हणून मी डायरेक्टच टाकलं केशर, पण ते काय नीट विरघळलंच नव्हतं. नोट्यावरचा पसारा थोडा तुम्ही इग्नोर करा, कारण जास्त पसारा पडला होता, मला यायला उशीर झाला म्हणून. नंतर देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. आम्ही संध्याकाळचं जेवण केलं आणि असा गेला आजचा दिवस. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय बाय.